हाय फ्रेंड, नमस्कार. हे बघा माझी लेकरं मला टेकडीवर सोडवण्यासाठी खाऊन पिऊन कशी तयार झाली आहेत. चला, कशा अवस्थेतून जावं लागतं टेकडीवरती. तरी पाऊस थांबला आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर खूपच त्रास होतो जायला चिखलातून. फक्त 3 लेकरांसाठी जावं लागतं, कारण ती इतकी आतुरतेने वाट पाहतात बिचारे. गॉड, निसर्गाच्या सान्निध्यात लेकरं असतात. म्हणजे कसं आहे की ती लोक खाली येत नाहीत आणि ही लोक वरती जात नाहीत. ही फक्त मला, अरे राधू, ही लोक वरती जात नाही, ही फक्त सोडवायला येतात. प्रत्येकाचा एरिया ठरलेला असतो, प्रत्येकाची जागा ठरलेली असते. त्यामुळं ते ती जागा सोडून जात नाही. म्हणून कोणीही या मुक्या प्राण्यांना आपल्या सोसायटीत असतील तर दुसऱ्या ठिकाणी सोडू नका, कारण ते त्या दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही, कारण त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. लोकांना हे समजत नाही. त्यांना असं वाटतं मुके प्राणी घाण करतात, त्रास देतात, रात्रीचे ओरडतात. पण लोक हे समजत नाहीत की आपल्यामुळेही प्रदूषण होते. आपण लग्नात मोठमोठे DJ वाजवतो, बँड वाजवतो. त्यांचाही या मुक्या प्राण्यांना त्रास होतो, कारण 1 पटीने आपल्याला ऐकू येणारा आवाज ह्या मुक्या प्राण्यांना 100 पटीने जातो. त्यामुळं कृपा करून खरंच या मुक्या जीवांना त्रास नका देऊ. त्यांची काळजी घ्या. ते तुम्हाला ताजे अन्न मागत नाहीत, शिळं दिलं तरी ते खातात. त्यामुळं खरोखरच लेकरांना त्रास नका देऊ. आपण रोज पाहतोय न्यूजमध्ये की कितीतरी घटना अशा येत आहेत की या लेकरांना अचानक गाडीत घालून नेतात, मारतात. मध्ये एक राजस्थानमध्ये एका माथे फिरवणे, 300 कुत्र्यांना गोळीने, म्हणजे गोळ्या घालून मारले त्याने तर त्याचं कर्म लिहून ठेवले. त्याच्या कर्माची फळे या धरणीवरतीच भोगायचे आहेत. कारण हे लाखात किंवा हजारात एखादा डॉगी असा असतो की तो चावतो, पण ती आपली जबाबदारी आहे ना. आपण रेबीज, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहेत. जसे ॲक्सिडेंट झाला, हात मोडला, तर आपण त्या डॉक्टरांकडे जातो की ते हात बसू शकतात, ऑपरेशन करू शकतात. तसं यांचे आहे ना, योगायोग आहे प्रत्येक गोष्टीला, कारण ज्या घडणाऱ्या गोष्टी ते चुकत नाहीत. त्यामुळं खरोखरच या लेकरांना कोणी त्रास नका देऊ. प्लीज विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, जे माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांना, कारण खूप त्रास होतो. रोज अनेक गोष्टीला सामोरे जावे लागते. जे लोक काम करतात त्यांना म्हणजे करतं कोणी नाही, पण त्रास देणारे खूप असतात. बघा, आले पोचवायला. इतकी गुणी लेकरं आहेत ना ही लोक, यांना किती त्रास देतात, नावं ठेवतात. पण जेवढे माझी डॉगी आहेत, 60 ते 70 डॉगी आहेत माझी, की ज्यांना मी खायला देते. असं नाही की मी फक्त यांनाच देते, पण ज्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेस गाडीमध्ये असतंच यांच्यासाठी खायला, बाहेरच्यांसाठी पण. कारण वडील सांगायचे, आज माझे वडील हयात नाहीत, पण त्यांनी ज्या शिकवलेल्या गोष्टी कधीच आयुष्यभर विसरणार नाही. गावाकडं खायला नव्हतं मिळत नीट, पण ते नेहमी सांगायचे की आपल्या घासातील एक घास तरी या मुक्या जीवांना द्यावा. ज्यांना गरज आहे त्यांची मदत करावी. भुकेल्याची भूक जाणावी, तहानेल्याची तहान जाणावी. पण आज सगळंच लोक विसरले आहेत. पैशाच्या बाजारात कोणालाच कोणाची किंमत राहिली नाही. बघा, या पायवाटेतून टेकडीवर जावं लागतं. गणपती बाप्पा येणार म्हणून सगळीकडे प्रॅक्टिस चालू आहे ढोल वाजवायची, त्यामुळे आवाज येतच असेल. पण आता थोडी भीती वाटायला लागली, अंधार पडायला लागला.
बघा किती भरभरून प्रेम करतात माझी लेकरं माझ्यावर. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला. हो हो, चला चला चला. परमेश्वराने मला यांच्यासाठी बनवलं. मी त्याची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या आयुष्यात अशी लेकरं दिलीत. खरंच खूप आभारी आहे, कारण हा एवढाच एक जन्म आहे की काहीतरी चांगलं करून जायचं आहे मला. मी कितीही करोडो रुपये काही केलं तरी मला परत जन्म नाही. याच जन्मात मला या लेकरांसाठी जगायचं आहे. चला चला चला. डॉन थांब जरा, 1 मिनटं थांब. डॉन, लालीला चपाती आवडती ना माझ्या लालूला. ओके ओके, थांब देते. 2 मिनटं 2 मिनटं थांब रे बाबू. हे बघ हे बघ, दम तरी आहे का? दम तरी आहे. ओके. काय पाहिजे? खूप काही मिळवले मी माझ्या आयुष्यात. यांचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरंच परत जन्म नाही. या जन्मात खूप काही करण्यापेक्षा फक्त यांच्यासाठी जगायचं आहे आता. बस एवढंच आयुष्य आहे वय मला. काय पाहिजे माणसाला आयुष्यातून? मी जे काही मिळवले ना, फक्त यांना मिळवले बस. आणि याच्यासाठी मला सपोर्ट करणारे माझ्या घरातील माझे मालक, खरंच मी त्यांचं कधीच हे उपकार विसरणार नाही की ते मला जे करायचे ते तू कर. तू करतीस ना यांच्यासाठी, तुला तर तू जग यांच्यासाठी बस. बाळाला म्हणजे चपाती हवी आहे? चपाती हवी म्हणजे बाळाला? हां, म्हणजे लालूला. हो, आणली ना ताजी चपाती. 1च मिनटं थांब, आपण व्हिडिओ बंद करू आणि मग तुला खायला चालते. हां, बाय.